मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा दिवस 5वा आहे आणि आपण आज जाणार आहोत काझीरंगाला. शिलाँगमधून काझीरंगाला जाणार आहोत आणि आपलं शिलाँग टू काझीरंगाचं अंतर आहे साधारण 250 किलोमीटर आहे. तर आपण आता निघून थोड्या वेळाने. आता 7:45 वाजलेत आणि आज काय क्लायमेट जरा चांगलं आहे. आज 19 डिग्री आहे, त्यामुळे थंडी पण वाजत नाही आहे. बाहेर पडून पडलं आहे आणि जाताना वाटेत आज आपलं साईट सीन जास्त नसणार आहे. एकच साईट सीन असणार आहे. महामृत्युंजय मंदिर आपण बघून जाणार आहोत आणि काझीरंगामध्ये एंटर करताना वाईल्ड लाईफ आहे साईडला, पूर्ण वाईल्ड लाईफ सेंच्युरीज आहेत. त्यामुळे तिथे आपल्याला एकशिंगी गेंडे आणि हत्ती दिसण्याची शक्यता आहे. जर ते आज दिसले तर मी तुम्हाला ते आज दाखवीन, किंवा तुम्ही उद्या ब्लॉगमध्ये नक्की बघा, कारण उद्या आमची जंगल सफारी असणार आहे. गाईज, अजून एक शेअर करायला राहून गेलं. डे 4चा जो व्लॉग आहे तो मी डे 5ला टाकला आहे, कारण का काल थोडं टेक्निकल एरर येत होती. जे मी ज्या ॲपवरून एडिट करतो त्याच्यावरून फाईल थोडा अपलोड व्हायला वेळ लागत होता आणि फाईल डॅमेज होत होत्या. त्यामुळे तो आज अपलोड केला आहे. आज सकाळी तो आलेला आहे, तुम्ही बघितला असालच. नसाल बघितला तर एक्सप्लोर विथला जाऊन नक्की तुम्ही चेक करा. आज आपला ब्रेकफास्ट आहे उपमा आणि पपई आहे फ्रूट्समध्ये आणि चहा. सो फार सो गुड. मित्रांनो, प्रवास सुरू करून साधारण 2 तास झालेत आणि आम्ही आता टी ब्रेकला थांबलो आहे. सरदारजी हवाला थांबलो आहे. आम्ही गाड्याची वेळ 1 नंबर 2 नंबर 3 नंबर लागतात आणि आमचे प्रो मॅनेजर एक इथे आहेत आणि दुसरे तिकडे आहेत. साधारण 1 वाजता आला आहे आणि आम्ही आता जेवायला थांबलो. हा इथे ढाबा, इथे आरुष ढाबा. मिलिटरीच्या गाड्या पण आले. आसाममध्ये आम्ही आहोत त्या कारणाने ते मिलिटरीच्या गाड्या भरपूर दिसतात आम्हाला. ते बेस्ट. आणि आम्ही आता जेवण झाल्यानंतर इथून जवळच आहे एक महामृत्युंजय मंदिर म्हणून आहे. खूप मोठी शंकराची पिंडी आहे. तुम्हाला मी तिकडे दाखवली. मित्रांनो, आता आपण आलो आहे ते महामृत्युंजय मंदिर आहे. बघू शकता मागे खूप शंकराची मोठी पिंडी आहे आणि मोदी सरकारने याचं उद्घाटन केलं होतं. आणि जगातली सर्वात उंच शंकराची पिंडी आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही जर काझीरंगाला जात असाल तर ऑन द वेज आहे. जाताना बघून जावा. हायवेवरून जेमतेम 2 ते 3 किलोमीटर आत यायला लागतं, पण खूप सुंदर आहे. बघून जावा. आपण आता काझीरंगाच्या दिशेने निघालो आहे आणि हे साईडला जे बघताय ते पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे पूर्ण. आणि इथे हत्ती आणि गेंडे दिसत जास्त असतात. मित्रांनो, आम्ही आता काझीरंगा रिसॉर्टला पोचलो आहे. काझीरंगामध्ये धनश्री रिसॉर्टला पोचलो आहे आम्ही. बघू शकता खूप मोठं रिसॉर्ट आहे. तुम्हाला मी बाकीचं रिसॉर्ट आहे ते उद्या दाखवीन. आता जर हा रूम अरेंजमेंटची कामं वगैरे आमची आटोपतो आहे आम्ही. आणि ओव्हरऑल बाकी हॉटेल हे खूप छान आहे. रिसॉर्ट खूप मोठं आहे. रिसॉर्टच्या मागे चहाचा डोंगर पण आहे, चहाच्या मळ्याचा. तो पण तुम्हाला दाखवीन मी. मित्रांनो, बघू शकता आम्ही आता रूमवर आमच्या पोचलो आहे. आणि जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा नवनवीन टूरसाठी तुम्हाला जर इंटरेस्ट असेल येण्यासाठी तर तुम्ही अमरा ट्रॅव्हल्सला संपर्क साधू शकता. अमरा ट्रॅव्हल्सचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ओके, थँक्यू.